67 वर्षीय सुमनबाई सावळेराम विटळर मांजरी गावातील एक परिचित चेहरा होत्या. त्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट उपसले आणि साधेपणा व प्रेमळ स्वभावामुळे गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी चांगला स्नेह जपला. नवऱ्याच्या मृत्यूनंतरही त्या निर्धास्त होत्या, कारण त्यांचे 3 मुलगे कैलास, विलास आणि भगवान त्यांची चांगली काळजी घेत होते. सुमनबाईंचं आयुष्य त्यांच्या नातवंडांभोवती फिरत असे. नातवंडांचे हट पुरवताना आणि गोष्टी सांगताना त्या रमून जात. त्यांना संध्याकाळी गावाबाहेरच्या मंदिरात फेरफटका मारण्याची आणि शेतात जाऊन पिकांची चौकशी करण्याची सवय होती. वय झालं तरी त्या हसतमुख राहायच्या, स्वतःच्या हिमतीवर जीवन जगायच्या आणि कधीच मदतीची अपेक्षा करायच्या नाही. रविवार 13 ऑगस्टला सकाळी देवपूजा करून चहा घेतल्यानंतर त्या थोडं बोलून शेताच्या दिशेने फेरफटका मारण्यासाठी निघाल्या. पिकांची पाहणी, मातीचा सुगंध यामध्ये त्यांना आनंद मिळायचा, पण त्या संध्याकाळी घरी परतल्या नाही. घरच्यांना सुरुवातीला वाटलं की त्या गावात कुठेतरी थांबल्या असते, मात्र वेळ जसजसा वाढत गेला तसं काळजी वाढली. गावकऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. संदीप चोपडे, वय 35, एक बेरोजगार, व्यसनाधीन आणि लहरी प्रवृत्तीचा माणूस. त्याच्यावर आधी काही किरकोळ गुन्हेगारी प्रकरणे होती. सुमनबाई त्याच्या घरासमोरून जात असताना त्याच्या डोक्यात एक विकृत कल्पना आली. त्यानं त्यांना थांबवलं आणि साध्या मनाने त्यांनी उत्तर दिलं, थोडं शेतात बघायला आले. मात्र संदीपच्या डोळ्यात मंगळसूत्र आणि सोन्याच्या दागिन्यांचीच चमक होती. पैशाची गरज असल्यामुळे त्याने सुमनबाईंना जबरदस्तीने थांबवलं. सुमनबाईंनी प्रतिकार केला, पण त्याच्या ताकदीपुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. मला सोड, घरी माझी वाट पाहतायत, असं म्हणत त्यांनी रडत धडपडत किंकाळी फोडली. पण उसाच्या दाट पानांनी त्यांची किंकाळी दबली गेली. संदीपच्या नजरेत आता फक्त विकृती दिसत होती. सुमनबाईंनी विरोध करण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला, पण त्याने निर्दयीपणे त्यांचा गळा आवळला आणि काही क्षणांतच त्यांचे शरीर निश्चल झालं. त्यानंतर त्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील कुड्या उरबाडल्या. ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर लुगडं झाकून आग लावण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. सोमवारी सकाळ झाली तरी सुमनबाईंचा काहीच पत्ता नव्हता. अखेर घरच्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. गावभर चर्चा सुरू झाली. काहींनी अपघाताची शक्यता वर्तवली, तर काहींना अनिष्ट घडल्याची भीती वाटू लागली. सोमवारी दुपारी 3च्या सुमारास मांजरी गावाजवळ चोपडे यांच्या उसाच्या शेतात काही शेतमजुरांना एक धक्कादायक दृश्य दिसलं. एका विवस्त्र, अर्धवट जळालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह, गळ्याभोवती व्रण, शरीरावर संघर्षाच्या खुणा आणि सोन्याचे दागिने गायब. या घटनेने गावभर खळबळ माजली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक संजय ढगे, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला आणि इतर अधिकाऱ्यांनी श्वानपथक वठसे तज्ज्ञांना पाचारण केलं. श्वानपथक घटनास्थळी काहीतरी सुगावा लागत असल्याचं दाखवत होतं. वृद्ध महिलेच्या शरीरावरील जखमा आणि परिस्थिती पाहून पोलिसांना संशय आला की हे साधं लुटमारीचं प्रकरण नसून काहीतरी भयानक घडलं आहे. गावात संदीप चोपडे याच्याबद्दल चर्चा होऊ लागली. संशयाच्या आधारावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न करत होता, पण चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितलं की सुमनबाईंना उसाच्या शेतात जबरदस्तीने नेलं, गळा आवळून त्यांचा जीव घेतला आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेला. सुमनबाई निष्पाप, साध्या आणि प्रेमळ वृद्ध महिला होत्या. त्यांच्या हत्येमागे हावरट वृत्ती आणि क्रूरता होती. संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं. लोक संतप्त झाले, पण प्रश्न अजूनही कायम आहे. अशा क्रूर मानसिकतेच्या गुन्हेगारांना थांबवणार कोण? महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही तसाच आहे. ही घटना केवळ महिलांवरील अन्याय नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक धक्का आहे. यावर फक्त कायद्याने नव्हे, तर समाजानेही विचार करायला हवा. वृद्ध, असहाय्य आणि निष्पाप व्यक्तींना अशा निर्दयी मृत्यूला सामोरं जावं लागू नये म्हणून आता कठोर पावलं उचलायला हवीत. या घटनेतून आपण काय शिकावं? सतर्क राहा, सुरक्षित राहा.
निर्जन ठिकाणी एकटे जाऊ नका. सोन्याचे दागिने दाखवू नका आणि संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.